हा केक बघा किती सुरेख दिसतोय, अगदी स्पॉन्जी मऊसूद असा आहे। तर आज आपण कुकरमध्ये ओव्हन न वापरता किंवा कुठलाही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर न वापरता अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारा रवा केक कसा बनवायचा ते बघतोय। तर त्यासाठी इथे बघा एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे। रवा या ठिकाणी मी जाड घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बारीक रवा वापरला तरी सुद्धा चालेल, कारण हा रवा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर आता आपल्याला या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा रवा घालूयात। आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालायची आहे। साखर 1-2 चमचे तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता याला झाकण लावून आपण मिक्सरला फिरवून घेऊ। अगदी छान बारीक पावडर आपल्याला याची बनवून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने एकदम बारीक पावडर या ठिकाणी आपण बनवून घेतली। या ठिकाणी आपण कुठली पिठी साखर किंवा काहीही न वापरता अगदी घरीच असलेल्या साहित्यामध्ये आपण हा रवा केक बनवलाय। आता ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी दही घालायचं आहे आणि अर्धी वाटी दूध घालायचं आहे। त्याचबरोबर पाव वाटी या ठिकाणी आपल्याला खायचं तेल घालायचं आहे। या ठिकाणी आपण नॉर्मल तेल घेतलेलं आहे, आपण जे स्वयंपाकासाठी वापरतो ते। आता झाकण लावायचं आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं। तर बघा या ठिकाणी आपलं हे केकसाठी लागणारं बॅटर तयार झालं। याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। आपण यामध्ये रवा घातलेला आहे, रवा अजून फुलेल, त्यामुळे हे बॅटर अजून जास्त घट्ट होईल। त्यामुळे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे, अजिबात कमी किंवा जास्त करायचं नाही आणि सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचं आहे। आता हा रवा फुलण्यासाठी आपण यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं साईडला ठेवू। आता हे बॅटर आपलं व्यवस्थित तयार होत आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू। तर आपण ओव्हन न वापरता कुकरमध्येच हा केक करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला कुकर घ्यायचा आहे, कुकरची रिंग आणि कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता हा कुकर आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटं आपल्याला कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी एका कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे केकचा टीन असेल तर त्याला तुम्ही तेलाने ग्रीस करून घेऊ शकता। तर आज आपण बटर पेपर न वापरता यामध्ये 1 ते 2 चमचे मैदा घालायचा आणि हा मैदा आपल्याला संपूर्ण डब्याला असा या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि शिल्लक राहिलेला मैदा आपण साईडला टाकून देऊया। तर बघा इथे आपलं हे कुकरचं भांडं केक तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे। आता इकडे आपलं हे बॅटर सुद्धा अगदी परफेक्ट तयार झालं आहे। बघा आधीपेक्षा हे बॅटर घट्ट झालेलं आहे। जो रवा आहे त्याने दूध आणि इतर साहित्य शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी 1 चमचा वेलची पूड घालणार आहोत। या ठिकाणी तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता ही वेलची पूड आपण या केकच्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता केक आपला छान फ्लफी व्हावा यासाठी आपण 1 इनोचं पॅकेट यामध्ये घालणार आहोत। तर एवढ्या प्रमाणासाठी 1 इनोचं पॅकेट हे पुरेसं होतं। आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर आपल्याला 2 चमचे दूध घालायचं आहे। दूध अजिबात जास्त घालायचे नाही, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं। आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। आता इनो घातल्यानंतर लगेचच आपण याला व्यवस्थित एकाच डायरेक्शनने या पद्धतीने मिक्स करून घेऊ। तर आपलं हे बॅटर इथे तयार झालं आहे। आता आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल आणि मैदा लावून घेतलेला होता त्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतायचं आहे आणि यामध्ये जे बबल्स असतात किंवा हवा गेलेली असते तर असा टॅप करून घ्यायचा। आता यामध्ये तुम्ही गार्निशिंगसाठी बदाम वापरू शकता, पिस्ता वापरू शकता, आवडीनुसार तुम्ही याला गार्निश करू शकता। तर आता एका साईडला आपला कुकरसुद्धा प्रीहीट झालेला आहे। यामध्ये आपण 1 वाटी ठेवूया किंवा तुम्ही कुठलाही स्टँड ठेवू शकता। आता यावर आपल्याला हा डबा ठेवायचा आहे। आता कुकरचं लगेचच झाकण लावायचं आणि 35 ते 40 मिनिटं मंद गॅसवर आपण हा केक बेक करून घेऊ।
आता आपण साधारण 35 मिनिटानंतर चेक करूया। तर इथे बघा केकचा कलर चेंज झालेला आहे। केकच्या साईडने बघा हा याच्या कडा सोडल्या गेलेल्या आहेत, याचा अर्थ आपला केक अगदी मस्त बेक झालेला आहे। केक आपला व्यवस्थित बेक झाला आहे की नाही चेक करण्यासाठी आपण यामध्ये एक सुरा घालून बघू। सुरा बघा अगदी क्लीन निघालेला आहे, याचा अर्थ असा की आपला हा केक अगदी व्यवस्थित असा बेक झालेला आहे। आता एक 5 मिनिट आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्त थंड करायचं नाही, 5 मिनिट आपण थंड करून घेतला। आता सुरीने आपण या साईडच्या कडा व्यवस्थित सेपरेट करून घेऊया। यावर एक प्लेट ठेवायची। आता याला आपण उलटा करून घेऊया। वरच्या साईडने थोडासा याला असं ठोकून घ्यायचं, म्हणजे केक अगदी अलगद आपला निघेल। तर बघा अगदी मस्त कलर आलेला आहे। या ठिकाणी अगदी मस्त परफेक्ट असा केक आपला तयार झाला आहे। अगदी स्पॉन्जी असा हा केक आपल्याला दिसताना दिसतो, याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आलेला आहे। आता यावर मी गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप घातलेत। आता आपण केक कट करून बघूया। तर बघा अगदी घरच्या साहित्यामध्ये परफेक्ट असा हा रवा केक आपला तयार झाला। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा।